राज्यासाठी कोरोनाबाबत महत्त्वाची बातमी ती म्हणजे तिसरी लाट गृहीत धरून नियोजन करा। जिल्ह्यांनी ऑक्सिजन प्लांटची उभारणी करा, आवश्यक औषधांचा साठा करा आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। कोरोनाची तिसरी लाट आणि त्या दृष्टीने संपूर्ण तयारी असायला हवी अशा प्रकारचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। प्रफुल्ल, तिसरी लाट जर आली तर हे गृहीत धरून कशी कशी काय काय तयारी राज्यामध्ये हवी, त्या दृष्टीने ही पूर्वतयारी काय आदेश आहेत? आपण पाहिलं तर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची बैठक बोलावली होती। राज्यातली सद्य परिस्थिती आणि जुलै ऑगस्ट मध्ये जी कोरोनाची तिसरी लाट येणं अपेक्षित आहे त्याची तयारी म्हणून बैठक होती। या बैठकीमध्ये सर्वात जास्त जी गरज व्यक्त केली गेली ती म्हणजे ऑक्सिजनच्या संदर्भात, कारण आज जवळपास 1600 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज ही राज्याला लागते आहे, पण प्रत्यक्षात तेवढा ऑक्सिजन या ठिकाणी उपलब्ध नाही। आणि जर कोरोनाची तिसरी लाट आली तर जुलै ऑगस्ट मध्ये राज्याला जवळपास 2000 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागणार आहे। एवढ्या मोठ्या ऑक्सिजनची गरज निर्मितीसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय म्हणजे एका जिल्ह्यामध्ये जवळपास 8 ते 10 ऑक्सिजन प्लांट जे आहेत ते लावण्याचे निर्देश देखील देण्यात आले आणि त्या पद्धतीचा निधी देखील त्या जिल्ह्यांना वितरित करण्यात आला। या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर त्याचबरोबर ऑक्सिजन असेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे कोरोनासाठी लक्षणांसाठी जी औषधं लागतात, तापासाठी असेल, खोकल्यासाठी असेल, याची खरेदी करणं आणि त्याचा मुबलक साठा असणं या संदर्भातले देखील महत्वाची आणि खबरदारी ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी असे निर्देश जे आहेत मुख्यमंत्र्यांनी दिले। जे प्रफुल्ल, आणि त्यामुळे आता जी काही परिस्थिती किंवा ज्या संकटाला महाराष्ट्राला आत्ता तोंड द्यावं लागतंय, इंजेक्शन्स असतील किंवा ऑक्सिजनचा तुटवडा, त्यामुळे ही जर पूर्वतयारी असेल तर तशी परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये येणार नाही, त्या दृष्टीने हे प्रयत्न। सर्वात महत्वाचं म्हणजे कोरोनाची लाट, तिसरी लाट जी आहे ती जगामध्ये येऊन झालेली आहे आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये ती आपल्याकडे येईल असे संकेत जे आहेत ते पहिल्या लाटेपासून आपल्याला दिसून येतात। त्यामुळे ही लाट येणं अपेक्षित असलं तरी देखील तिला जास्तीत जास्त कसं थोपवता येईल, लॉकडाऊनच्या संदर्भातले काही नियम असतील, सुरक्षित अंतर ठेवण्याच्या संदर्भातले नियम असतील आणि प्राथमिक लक्षणं दिसताच ती कशी नियंत्रित ठेवता येईल या संदर्भातले देखील महत्वाच्या सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहेत। प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। कोरोना संदर्भात तिसरी लाट गृहीत धरूनच राज्यामध्ये योग्य उपाययोजना आतापासूनच करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत।